राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भैया भरणे आज बोरेघाटातून पंचायत समितीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तत्पूर्वी भरणेवाडीतील त्यांच्या निवासस्थानी येथे श्रीराज भैया यांचे मातोश्री सारिका मामी भरणे यांनी त्यांचं ऑक्शन देखील केलेलं आहे। आपल्यासोबत मामी आहेत। मामी, काय सांगाल, खऱ्या अर्थाने श्रीराज भैया आज निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत, काय भावना? प्रथमतः TV9ला आणि माझ्या इंदापूरच्या तमाम जनतेला माझा नमस्कार। आणि मला एकच सांगावंसं वाटते की म्हणजे आमची कोणाचीच इच्छा नव्हती कुटुंबातील, आणि ह्या जनतेच्या आग्रहाखातीर भैयाला उभं राहावं लागलं। आणि अजून पण भैया तयार झाले नव्हते, पण रात्री उशिरा भैया तयार झाले। मामी, खऱ्या अर्थाने मामा आज राज्याचे कृषी मंत्री आहेत। राज्यातील अगदी मोठं पद मामांकडे आहे। अगदी भैया देखील राजकारणात पडत आहेत। काय सांगाल आज भैयांचे राजकीय प्रवेश? राजकीय म्हणजे मामांच्या मागं थोडंसं तो सांत्वन भेटी, लग्न, कोणाचे वाढदिवस, कोणाला दवाखान्यात भेटणं, दवाखान्यात कोणाला मदत करणं, प्रशासनाचं तहसीलदार वगैरे कोणाला फोन करून त्यांचे प्रश्न सोडवणं, असे बरेच करत होते त्याच्या मागे। कारण की मामाला वेळ नसायचा, कृषी मंत्री असलेले, राज्याचे कृषी मंत्री असल्यामुळे, आणि बाकीच्या ठिकाणी मामाला जिल्ह्यात जावं लागायचं, त्यामुळे मागचं भैया बघत होते। कारण सामाजिक कामाची म्हणजे लोकांच्या कामाची आवड श्रीराज भाईंना पहिल्यापासूनच आहे असं काही नाही, पण असे मामांना वेळ नसल्यामुळे मामा त्यांना पाठवत होते, आणि ते मामांना नाही म्हणू शकत नव्हते, त्यामुळे ते जायचे आणि भेटून यायचे। म्हणजे मामा जे प्रोग्राममध्ये ठरले ते कार्यक्रम ते पूर्ण करायचे, दिवसभराचा काय आहे तो। खऱ्या अर्थाने आज भैया उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। 7 तारखेला निकाल लागत आहे, काय? आता मी तर काय सांगू शकत नाही, पण मी त्याच्याबद्दल काहीच प्रतिक्रिया देणार नाही। आता जनता ठरवल काय येते। नक्कीच ह्या सारिका मामी भरणे होत्या। खऱ्या अर्थाने श्रीराज भैया यांना सामाजिक कामाची पहिल्यापासूनच आवड आहे, असं मामींनी सांगितलेलं आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।